ते या ठिकाणी आम्ही जे बघतो ते म्हणजे आता व्हेरी क्लिअर झालेलं आहे की शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या बरोबर आहेत आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, ही जी मागणी आहे त्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतील. त्यांचा प्रयत्न हा विधानसभेच्या इलेक्शन नंतर होईल अशी परिस्थिती आहे. एकतर देता आला तर ते देतील, नाही तर ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण ज्या तत्वावरती सुप्रीम कोर्टामध्ये थांबवण्यात आलेलं आहे, इम्पिरिकल डेटा नाही, त्याच पद्धतीने असणारा महाराष्ट्रातला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे ओबीसीची सेन्ससची मागणी करून आणि सेन्सस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यामधलं आरक्षणाला स्थगिती विधानसभेमार्फत विधानसभाचाच वापर करून देतील असा आमचा कायस आहे, अंदाज आहे. आणि आता आम्ही असं म्हणतोय की ओबीसीने आत्ता ठरवण्याची गरज आहे की त्यांचं आरक्षण आता ओबीसीला वाचवायचं आहे का. ओबीसीला आरक्षण वाचवायचं असेल तर आम्ही जसं म्हणालो होतो माझ्या यात्रेच्या दरम्यान की किमान 100 ओबीसीचे आमदार ही या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजेत. त्यावेळेस लोक आम्हाला म्हणत होते की तुम्ही 100 का म्हणताय. मी त्यांना म्हटलं थोडं थांबा, राजकीय पक्ष आपला कलर दाखवायला सुरुवात करतील. एनसीपीने आता आपला कलर दाखवायला सुरुवात केलेला आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा या संदर्भात आम्ही ओबीसींबरोबर नाही, तुम्ही मोदींकडे जा, टक्केवारी वाढून घ्या आणि ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठ्यांना घ्या, अशी जी भूमिका त्यांनी मांडली. त्याच्यामुळे दोन पक्षाची भूमिका आता क्लिअर झाली ओबीसीना की ते ओबीसींच्या मागणीच्या बरोबर नाही की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेऊ नये. ही जी ओबीसीची मागणी आहे त्याबरोबर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेस आता काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे असं त्या ठिकाणी मानतो. वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे ओबीसींबरोबर आहे आणि ओबीसींची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ही जी त्यांची मागणी आहे त्या मागणीला आमचा असणारा पूर्ण पाठिंबा आहे.